नमस्कार, मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करत आहे. तर आपण बघणार आहोत आज इयत्ता तिसरीचा प्रदर्शन हा धडा आणि प्रदर्शन ह्या शब्दाचा अर्थ पण बघणार आहोत. बघा, प्रदर्शन म्हणजे काय? ज्या एकाच ठिकाणी विविध वस्तूंचं दर्शन होणे किंवा पाहणे यालाच आपण काय म्हणतो? प्रदर्शन होतो. एकाच ठिकाणी भरपूर वस्तू असणे, वेगवेगळ्या वस्तू असणे आणि त्या वस्तूंचं आपल्याला नव्यानं ओळख होणे किंवा त्याचा आपल्याला ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत किंवा आपल्याला रोजच्या वापरामध्ये असलेल्या वस्तू, अशा विविध वस्तू एकाच ठिकाणी पाहणे म्हणजेच प्रदर्शन, की नाही? विविध वस्तूंचं दर्शन म्हणजे प्रदर्शन, थोडक्यात जर सांगायचं झालं तर. आता त्यानुसार आपल्याला इथे काही कविता दिलेली आहे, छान हलक्या फुलक्या शब्दांमध्ये, तर ती पण आज आपण बघणार आहोत. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. त्यात विविध वस्तू होत्या. आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो. सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या. बघा, जसं मी सांगितलं, एकाच ठिकाणी आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. हो का नाही? एका गावामध्ये प्रदर्शन भरले होते. त्यात विविध वस्तू होत्या. त्या भरलेल्या प्रदर्शनामध्ये काय होत्या? विविध वस्तू होत्या, वेगवेगळ्या वस्तू होत्या. आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो होतो. सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. हो की नाही? प्रदर्शनाला पाहायला खूप जमाव जातो, हो की नाही? तर त्या ठिकाणी थोडंसं मोटिवेट होण्यासाठी किंवा छान वाटण्यासाठी विद्युत रोषणाई केली होती, हो की नाही? दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या. आम्ही खेळणी बघितली, हो की नाही? लहान मुलांचं पहिलं अट्रॅक्शन म्हणजे खेळणी. मला एक बाहुली आवडली. बाहुली खूप ऐटदार होती. तिची कळ फिरवली की आवाज ऐकू यायचा. आता कळ म्हणजे काय? कळ म्हणजे चावी. बाहुली म्हणजे डॉल. आणि ती कशी होती? ऐटदार होती. खूप छान होती. पण ती कशी होती? एका चावीवर फिरणारी होती. आणि ती चावी फिरवली की ती काय आवाज ऐकू यायचा त्याच्यातून? ट्रिंग, ट्रिंग, ट्रिंग असा आवाज ऐकू यायचा. म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट होतं. इलेक्ट्रॉनिक बाहुली होती. इलेक्ट्रॉनिक डॉल होती. आणि ट्रिंग, ट्रिंग, ट्रिंग असा आवाज तिच्यातून यायचा. मला मजा वाटली, हो की नाही? लहान मुलांना ज्यावेळेला असे काही टॉयज दिले जातात तर त्यांना ते चावी फिरवायला आणि त्याच्यातून जर काही एखादा आवाज येत असेल, काही ॲक्टिव्हिटी होत असेल तर त्यांना गंमत वाटते, मजा वाटते. मी ती बाहुली विकत घेतली. फिरता फिरता बाबांनी शेतीची अवजारे दाखवली. बघा, ज्या पद्धतीने एका प्रदर्शनामध्ये छोट्या मुलांचे सुद्धा टॉयज होते, खेळणी होती, त्याच प्रदर्शनामध्ये बाबांचे सुद्धा शेतीला लागणारे असे अवजारं होते, हो की नाही? त्यांना सुद्धा ज्या महत्त्वाच्या वस्तू लागतात त्यांची माहिती सांगणारं सुद्धा इथे एक स्टॉल होतं. याचंच नाव प्रदर्शन आहे, जिथे लहान मुलांपासून ते वयस्कर माणसापर्यंत, तरुण मंडळींपर्यंत म्हणजे सगळ्याच गरजेच्या आपल्या उद्योजकाच्या वस्तू ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणाला प्रदर्शन असं म्हणतात. तर टॉईज आणि जिथे शेतीची अवजारंसुद्धा यांची माहितीसुद्धा सांगणारे किंवा अवजारं विकण्यासाठी येणारे ते सुद्धा प्रदर्शनामध्ये इथे होतं. बघा, फिरता फिरता बाबांनी शेतीची अवजारे दाखवली, माहिती सांगितली. प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो. येताना आजोबांसाठी औषधे घेतली, हो की नाही? तशा पद्धतीचं प्रदर्शन ही कविता आपण बघितली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत, पहा, ऐका आणि म्हणा. बघा, खेळणी, बाहुली, ऐटदार, ऐकणे, अवजारे, औषधे, संध्याकाळ, माळ आणि कळ. प्रदर्शनात कोणकोणत्या वस्तू असतात त्यांची नावे सांगा. प्रदर्शनात खूप वस्तू असतात. खेळणे असतात, आपल्याला लागणारे जे महत्त्वाच्या वस्तू असतात, वेगवेगळ्या टॉईज आलेले असतात किंवा काही गॅजेट्स असतात, घरगुती वापरण्यासाठी ज्या वस्तू लागतात, कपडे असतात, वेगवेगळे जे शूज, चप्पल किंवा कुंड्या, अशा भरपूर अशा वस्तू असतात जेणेकरून आपल्याला त्या घ्याव्याशा वाटतील. आणि ज्या गरजेच्या असतात त्या पण असतात, जसं शेतींची अवजारे असतात किंवा आपल्याला ज्या बिझनेसमध्ये लागणाऱ्या वस्तू असतात त्यांची नव्याने ओळख करून देणारे पण स्टॉल तिथे असतात. प्रदर्शनात भरपूर वस्तू असतात. प्रदर्शनातील कोणत्याही 5 वस्तूंचे उपयोग सांगा. प्रदर्शनामध्ये मांडण्यात येणाऱ्या 5 वस्तू कोणत्या, आधी त्या बघूयात आपण. बघा, त्यांचे उपयोग काय? काही फर्टिलायझर्स पण असतात, खते, बियाणे यांची पण ओळख ते करून देतात. खाद्यपदार्थ पण असतात, हो का नाही? नव्याने जे उद्योजक आहेत ते खाद्यपदार्थामध्ये उतरले असतील तर त्यांची ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा ते प्रदर्शनामध्ये भाग घेतात, ते पण आहे. त्यानंतर घरगुती काही वस्तू असतात ज्या आपल्याला माहिती नसतात, जसं की आपल्याला चॉपर असेल, म्हणजे कट करण्यासाठी कांदा, बटाटा, आलू, चिप्सचे जे गॅजेट असतात ते आपल्या मम्मीला उपयोगाला येतात की नाही, ते सुद्धा तिथे खूप प्रमाणात मिळतात. अशा बऱ्याच वस्तू आहेत
किंवा डिनर सेट्स असतात, आपल्याला लागणारे नवनवीन व्हरायटीचे कपडे असतात, भल्या मोठ्या ट्रॅव्हलच्या बॅगा त्या पण तिथे मिळतात. अशा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे पुस्तकांचं सुद्धा स्टॉल लागलेलं असतं बरं का. अशा 5 वस्तूचे प्रदर्शन तिथे भरवलं जातं. आपल्या पुस्तकांचे वह्या, नोटबुक किंवा मोठमोठे बॅनर्स असतात, हो की नाही, चार्ट्स असतात आपल्या अभ्यासाचे, ते सुद्धा आपल्याला उपयोगी पडतात. तुम्हाला आवडलेल्या वस्तूंच्या अंदाजे किमती सांगा. आता मला जर वस्तू आवडल्या असतील तर त्यांच्या अंदाजे किमती पण सांगता आल्या पाहिजे की नाही. आता मला ही डॉल आवडली आहे, तर ही डॉल किती किमतीची असेल? आता हिला इलेक्ट्रॉनिक गॅजेट म्हणलं आहे आपण, म्हणजे हिला चावी फिरवली की ही टँग असा आवाज करते. मग ही नक्कीच किती रुपयाची असेल? एक 300 ते 400 रुपयापर्यंत ही मिळेल, हो की नाही. तसा अंदाजे पण आपल्याला सांगता आला पाहिजे. तर चला, आज आपण प्रदर्शन ही कविता पाहिलेली आहे. तर चला, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. बाय बाय.